नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये। आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर महत्त्वाची मोठी अपडेट म्हणजे की जे आपल्या राज्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेले शेतकरी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना आणली होती। आणि या योजनेअंतर्गत 50 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभसुद्धा देण्यात येत होता। आणि या सर्व लाभासाठी आपल्या शेतकरी बांधवांना KYC म्हणजेच की आधार प्रमाणीकरण करण्याची मुदत जी आहे तर ती मुदत 18 सप्टेंबरपर्यंत होती। परंतु अद्याप 15,186 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करणे जे आहे तर ते प्रलंबित असल्यामुळे आता आधार प्रमाणीकरण करण्याची मुदत जी आहे तर ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावे व यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। आणि विशेष म्हणजे की आपल्या एकट्या वाशिम जिल्ह्यातील 15,186 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अजून बाकी आहेत। अशा प्रकारे आपल्या राज्यातील अनेक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे जे आहे तर ते आधार प्रमाणीकरण करणे हे बाकी आहे। आणि त्यामुळे या शेतकरीच्या लाभापासून हे शेतकरी जे आहेत ते पात्र असून या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की जे आपली महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे त्या योजनेअंतर्गत सुद्धा पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू असल्यामुळे ते शेतकरी अजूनसुद्धा लाभापासून वंचित असल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत। आणि त्यामुळे अशा प्रकरणामध्ये आपल्या या शेतकरी बांधवांच्या वारसाला लाभ देण्यासाठी त्यांनी बँकेमध्ये कागदपत्र जे आहेत ते त्यांना आता बँकेत सादर करता येणार आहेत। आणि या योजनेमध्ये आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यातील प्रोत्साहन अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या मृत्यूमुळे अडकलेली असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना ही माहिती जी आहे तर ती संगणकीय प्रणालीतून काढण्याची सुविधा बँकांना देण्यात आलेली आहे। आणि त्यासाठी 17 सप्टेंबर हा कालावधी देण्यात आलेला होता। आणि त्यामध्ये जे आपले मयत शेतकरी आहेत त्यांच्या वारसाची नोंद सर्वाधिक कर्ज खात्यास करून त्याबाबतची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्याची सुविधा आता 26 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे। आणि त्यानुसार शेतकरी जे आहेत ते बँक स्तरावरून सुद्धा कार्यवाही करून मयत शेतकऱ्यांच्या खातेदारांच्या वारसांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क करून बँकेकडे आवश्यक ती कागदपत्र सादर करावीत असे आवाहन आपल्या वाशिम जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक OS सावंके यांनी कळवलं आहे। यासोबतच अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जे आपली महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर अथवा बँक शाखेमध्ये संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असं आवाहन आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी केलं आहे। आणि त्याबाबतचा लघु संदेश त्यांनी शेतकऱ्यांना MAHITI मार्फत देण्यात आला आहे। आणि विशेष म्हणजे की या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बाकी असलेल्या सर्व म्हणजेच की आपल्या रत्नागिरीमध्ये पाहू शकता 513 जणांचं 30 सप्टेंबरपर्यंत नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र व CSC सेंटर अथवा बँक शाखेमध्ये संपर्क करून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर सध्या तरी आपल्या रत्नागिरी आणि वाशिम या 2 जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधकांनी हे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच अन्य जे काही जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा जे काही निर्देश असतील किंवा जी काही माहिती मिळेल तर ती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्यात येईल किंवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। त्यासाठी जर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका। धन्यवाद।